मित्रांनो, एका नामांकित अशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात आलेल्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये एका चर्चेला उधाण आलेलं आहे। ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 18,000 रुपये येणार। याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 12,000 रुपये येणार। आणि हीच बातमी खरी आहे का, अशा प्रकारचं काही अपडेट आहे का, याच्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात कमेंट करण्यात आलेल्या होत्या। आणि याच्याच संदर्भातील महत्त्वाची आणि तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण 13 मार्च 2025 रोजी एक अपडेट दिलेलं होतं की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जे काही लोकसभेमध्ये उत्तर देण्यात आलेलं होतं, याच्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले परंतु त्यांचा आधार सीडिंग न होणं किंवा लँड सीडिंगचा डाटा न दाखवणं किंवा त्यांचे फेरफार वारसानं झालेले असताना सुद्धा त्या शेतकऱ्याची नोंदणी राज्य शासनाच्या माध्यमातून आक्षेप न करणं, अशा अनेक कारणामुळे शेतकऱ्यांचे हप्ते आलेले नव्हते। आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात 12व्या हप्त्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 18व्या हप्त्यापर्यंतचे हप्ते वितरित करण्यात आलेले नव्हते। असे जे काही ज्या शेतकऱ्यांचे हप्ते प्रलंबित होते, असे ज्या शेतकऱ्यांना हप्ते आलेले नव्हते, अशा शेतकऱ्यांचे हप्ते हे 19व्या हप्त्याबरोबर वितरित करण्यासाठीच केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती। आणि याच्यासाठी एक विशेष अभियान राबवण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकारांना याच्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याच्या ज्या निर्देश देण्यात आले होते, त्याच्यासाठी शेतकऱ्यांची जी काही पात्रता आहे ती राज्य सरकारच्या स्तरावरती तपासून जे काही शेतकरी याच्या अंतर्गत पात्र असतील त्यांना पात्र करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते। या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं, परंतु त्यांना 20व्या हप्त्यामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आलेलं नव्हतं। काही शेतकऱ्यांना 20वा हप्ता वितरित करण्यात आलेला होता, परंतु 12व्या हप्त्यापासून हप्ते आलेले नसताना सुद्धा हा 20वा हप्ता मिळालेला होता। मात्र हे मधले जे हप्ते ते येणार का, असा देखील प्रश्न या शेतकऱ्याला पडलेला होता। आणि असे जे काही शेतकरी पात्र होते, ज्यांना राज्य सरकारचे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे, मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांचा डाटा व्यवस्थित असताना, त्यांचा डाटा बरोबर असताना सुद्धा काही कारणास्तवरती होल्डवरती ठेवण्यात आलेलं होतं, अशा लाभार्थ्यांना हे मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। अर्थार्थी ज्या शेतकऱ्यांचे पात्र असून सुद्धा हप्ते वितरित करण्यात आले नव्हते, अशा शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले पीएम किसानचे हप्ते वितरित केले जाणार आहेत। मित्रांनो, पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे साहजिकच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित करण्यात आलेला नव्हता। राज्य शासनाला केंद्र सरकारकडून जी काही माहिती देण्यात आलेली होती त्यानुसार 93,66,000 शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र होते, परंतु 12व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांचे हप्ते वितरित केले जात असताना कधी 88 लाख शेतकरी, कधी 89 लाख शेतकरी, जसे की आपण पाहिलं की 20वा हप्ता वितरित केला जात असताना 92,91,000 शेतकरी पात्र करण्यात आले। मग एकंदरीत पीएम किसानच्या अंतर्गत 93,66,000 शेतकरी पात्र असताना हा कमी शेतकऱ्यांना हप्ता वितरित होत असल्यामुळे साहजिकच हे जे काही उर्वरित शेतकरी जे होल्डवरती होते ते शेतकरी देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित होते। मित्रांनो, याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना कागदपत्राची मागणी करण्यात आलेली होती। आपण पाहिलं होतं की गेल्या 15 दिवसापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी काही याद्या काढण्यात आलेल्या आहेत। त्याच्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तलाठी कार्यालयामध्ये कृषी सहाय्यकांशी भेटून आपल्या जमिनीची कागदपत्र, आपला फार्मर आयडी, आपला आधार संलग्न बँक खातं या माहिती त्या ठिकाणी जमा करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। आता असे जे काही हे शेतकरी पात्र होत आहेत, जे शेतकरी ऑलरेडी या योजनेच्या अटी शर्ती निकषामध्ये पात्र आहेत, ज्यांचे 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे फेरफार आहेत, त्याच्यानंतर जे शेतकरी मयत झालेले, ज्यांचे हप्ते बंद झाले, त्यांच्या पुढच्या वारसाचे जे काही नोंदण्या झालेल्या आहेत, अशा नोंदण्या आक्षेप करून त्या शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत पात्र करणं किंवा पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे हप्ते सुरळीत करणं या प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये बरेच सारे शेतकरी पात्र देखील करण्यात आलेले आहेत आणि जे शेतकरी असे पात्र आहेत त्यांचे थकीत असलेले हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि साहजिकच पीएम किसान सन्मान निधीचे हप्ते जमा झाल्यानंतर नमो शेतकरीचे सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे थकीत हप्ते आहेत ते राज्य सरकारला जमाच करावे लागणार आहेत। त्याच्यामुळे दिलेली बातमी ही खरी आहे। या बातमीच्या अनुषंगाने स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांना याच्या संदर्भातील माहिती दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भात केंद्र सरकारचे निर्णय हे प्रत्येक राज्य सरकारांना देण्यात आलेले आहेत। आता हप्ता किंवा ही थकीत रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट केली जाणार याची कुठलीही टाइमलाईन देण्यात आलेली नाही, परंतु याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत आणि जे शेतकरी पात्र होते त्यांच्या खात्यामध्ये या रकमा क्रेडिट केल्या जातील। मित्रांनो, नमो शेतकरीच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं की पहिला दुसरा हप्ता वितरित न झालेले शेतकऱ्यांच्याला तिसऱ्या हप्ता वितरित होत असताना 3 हप्ते एकत्रित आले होते। तसेच
आता हा येणारा हप्ता येताना सुद्धा काही शेतकऱ्यांचे थकीत हप्ते येऊ शकतात आणि पीएम किसानचे मात्र जसा काही केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल दिला जाईल त्यावेळेस किंवा येणाऱ्या हप्त्यासोबत हे जे काही पेंडिंग असलेले हप्ते आहेत ते वितरित केले जातील आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.